तर आज राज्यभरात बच्चू कडू हे मशाल पेटून आंदोलन करणार आहेत। थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर बच्चू कडू यांचं मशाल पेटून आंदोलन होणार आहे की दिवसाचे शेतकरी तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे आम्ही रात्रीचं मशाल पेटून हे आंदोलन करणार आहेत, जेणेकरून तुम्हाला रात्रीचा शेतकरी कसा आहे हे तुम्हाला समजेल, असं वक्तव्य त्यांनी बोललं होतं। नमस्कार, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण राज्यभरातल्या ज्या ठिकाणी मशाल पेटून आंदोलन होणार आहे त्याची थोडक्यात माहिती जाणून घेत आहोत। खरं तर आज राज्यभरामध्ये अशी वेळ यायला नको होती की कर्जमाफीसाठी आंदोलन करावं लागतंय। ही कर्जमाफी झालीच पाहिजे होती, कारण की मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं ते पूर्ण करण्यासाठी, राज्य सरकारने घेतलेला जो निर्णय होता तो पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करायची गरज पडायलाच नव्हती पाहिजे, पण आज ती गरज पडतीये। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन पेटलं आहे आणि मशाल पेटून हे आंदोलन बच्चू कडू यांचा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि थेट जे कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन होणार आहे। त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी बघितलं की चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत की त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की योग्य वेळी आमचं सरकार हे कर्जमाफी करेल। मग यानंतर यावर बच्चू कडू यांचं जे उत्तर होतं की ते म्हणजे की योग्य वेळ नेमकी कोणती आहे, त्याच्यासाठी मुहूर्त काढावा लागणार का, असं ते बोलले होते। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की योग्य वेळ नेमकी कोणती आहे, आमचे रोजच्या रोज शेतकऱ्या आत्महत्येचा आकडा वाढत चाललेला आहे, नेमकी योग्य वेळ कोणती आहे, हा सगळा प्रश्नांचा गोंधळ, सगळा संभ्रम आज आपण थोडक्यात जाणून घेऊ। शेतकरी म्हणतायत राज्यातील मंत्र्यांना गावोगावी बंदी, शेतकरी महिला म्हणतायत का तुमच्या मुलींना, शेतकरी महिला म्हणतायत का तुमच्या मुलींचे लग्न थाटामाटात करतायत आणि आमच्या मुलींना फाशी घ्यायला, मंत्री लोकांच्या बायका एसी मध्ये बसतात आणि आम्ही शेतामध्ये उन्हात आणत काम करतो आमचे लहान लहान पोरं सोबत घेऊन, आमची कर्जमाफी झालीच पाहिजे, यावर महिला शेतकरी म्हणतायत का औरंगजेबाच्या कबरीशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, त्याच्यामुळे तो मुद्दा तुम्ही मध्ये आणू नका, आम्हाला फक्त कर्जमाफी झाली पाहिजे। तर एकीकडे जालना जिल्ह्यामधील शेतकरी बांधव म्हणत आहेत की अजितदादांनी 70,000 कोटी रुपये जे खाल्लेत त्याच्यामध्ये आमचे फक्त 35,000 कोटी 40-25 कोटी जर आम्हाला कर्जमाफीसाठी दिले असते तर आमचे शेतकरी आज आत्महत्येपासून दूर राहिला असतात। तर एकीकडे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे लबाडाचं सरकार आहे, आश्वासन देऊन फक्त आम्हाला धारेवर आशेवर ठेवलं आणि कर्जमाफी केली नाही। तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते की शेतकरी म्हणतायत की गावोगावी ज्यावेळेस आपण मुलाखती घेतल्या त्यावेळेस ते शेतकरी म्हणतायत की आमदार खासदारांचे जे पगार आहेत ते 50% कमी केले तर आमची कर्जमाफी निश्चितच होईल, या एवढ्या पैशामध्ये सुद्धा आमची कर्जमाफी होईल। राज्यात कर्जमाफीवरून शेतकरी संतापले की आम्ही मेलं पाहिजे असं सरकारला वाटतंय, या हेतूनच एक कार्यक्रम। तर शेतकरी मित्रांनो, आज 11 तारीख आहे आणि आजच्या दिवशी रात्री 12 वाजता बच्चू कडू यांचं थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, कारण की आम्ही ज्या मागण्या मागितल्या होत्या त्याच्यामधल्या 18 मागण्या पूर्ण केल्या, अजून त्या पूर्ण झाल्या नाही, त्या केल्या, पण अजून 2 ज्या मागण्या आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू हे ठाम आहेत, अजूनही त्याच्यामध्ये काही उलगडा झालेला नाही, त्या प्रश्नांचे उत्तर अजून मिळालेले नाहीये, त्याच्यासाठी त्यांनी ते आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे। तर आज आपल्याला बघायला मिळेल की नाशिक जिल्ह्यातील कृषी मंत्र्यांचं जे घर आहे माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेर आज थेट बच्चू कडू हे मशाल पेटून आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे आणि सगळे महाराष्ट्रातले जेवढे पण प्रहारचे कार्यकर्ते आहेत, जे बच्चू कडू त्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जेवढे पण, ते प्रत्येक आमदार खासदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत, कारण की दिवसाचा शेतकरी तुम्हाला दिसत नसेल तर आम्ही रात्रीचा शेतकरी कसा दिसतो हे तुम्हाला त्या आंदोलनातून आम्ही दाखवणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडून वेधलं जाणार आहे, लक्ष ते केंद्रित करणार आहेत। त्याच्यासाठी महाराष्ट्रातले जे राज्य सरकार आहे यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बच्चू कडू यांनी हे एक मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि आज रात्री 12 वाजता हे थेट मशाल पेटून आंदोलन करणार आहेत। हे सगळे त्या ठिकाणी जाणार आहेत, बसणार आहेत आणि याच्यावर नेमकं काय होणार आहे हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा या
आपल्या कार्यक्रमातून मी तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपला जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचे सबस्क्राइब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, त्यातली पहिली घंटी दाबायची आहे, जेणेकरून तुम्हाला रोजचे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन लेटेस्ट अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शेतीविषयक ज्या नवीन नवीन बातम्या तसेच दिवसभरातील घडामोडी ज्या काय असतील त्या आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।